नमस्कार सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रियास लव लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। ॲक्च्युली तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून थोडासा उठायला उशीर झाला, पण तरी पण उठलो आम्ही। घड्याळ बघितलं, अरे बापरे एवढा उशीर झोपून चालणार नाही, कारण आज तर रामनवमी आहे। आणि मी पहिल्यांदा पटापट आंघोळ केली आणि छान देवाची पूजा केली। तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद, खूप सुख समाधान येऊ हीच मी ईश्वराजवळ प्रार्थना करते। आणि आता मिस्टरांनी चहाची ब्रेकफास्टची तयारी केली माझी आंघोळ पूजा होईपर्यंत। आता पहिल्यांदा चहा घेऊया। केले ब्रेकफास्टला फ्रुट्स कट करून आणले छान छान आणि त्यांनी घेतलेले कानातले घातले, ते छोटे पोळ्याचे। अजूनही कानात आणलेत त्यांनी, आणत असतात ते येताना काहीतरी छोटं मोठं असं मला घेऊन येतात। ते घरात मुलगी कोण नाही ना, मीच मुलीसारखी असते, त्याच्यामुळे माझीच लाड होतात असे। हे घालणं त्यांच्या आमच्या घरामध्ये ना अजिबात एक मुलगी नाही, म्हणजे ह्यांना पण सगळे भाऊच घरामध्ये, माझ्या सासऱ्यांना पण सगळे भाऊ, माझ्या दिरांना पण दोन्हीच मुलगे, तर माझी आणि मला एक मुलगा। आणि मग ह्या घरात दोन पुरुषांमध्ये मी एकच आपली स्त्री, आणि मी आपली लहान मुलासारखी वागते। मला म्हणतात काय तू लहान मुलासारखी करते मॅच्युरिटीची। अरे आपल्याला जबाबदाऱ्या आयुष्यभर आहेत आणि जिथे व्हायचं तिथे आपण मॅच्युअर होतो, पण लहान मुलासारखं राहिलं ना तरच आनंदी राहू शकतो। काय ॲक्च्युली 2 दिवस झालं बरंच वाटत नाही, उन्हाळ्यामुळे त्रास होतोय। तर काल रात्री औषध खाल्लं आणि त्या औषधाने झोप येते, तरी पण मी पटकन सकाळी म्हटलं रामनवमी आहे म्हणजे जास्त उशीर करायला नको म्हणून मी उठले। पण नेहमीपेक्षा मला थोडा उशीरच झाला, उठून देवपूजा वगैरे केली। उठल्या मी जरा फ्रेश होते, उठून मी लगेच नाश्ता झाल्यावर कुकर पण लावला, पीठ मळलं, म्हटलं आज पुरी आणि श्रीखंड करूया। पण आता थोडंसं इकडे तिकडचा पसारा आवरला, हालचाल केली की परत मला असं झोप यायला लागली, अशी गुंगी येते आणि विकनेस जाणवत आहे। तर हे गेलेत मार्केटमध्ये, बोलले श्रीखंड घेऊन येतो आणि काय छोटी मोठी कामं आहेत काय असेल ते घेऊन येतो। तोपर्यंत मला बोलले तू झोप जरा वेळ, कारण पुरी काय आणि भाजी होईल आल्यावर गरम गरमच। आता मी मस्त सर झोपते। असं स्टेप बाय स्टेप काम चाललेलं आहे। आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं ना थकवा, तेव्हा आपण खरं ब्रेक घेत करायचं। खूप जीवाचं काय म्हणतात ना, जीवाला ताप करून घ्यायचं नाही। त्यामुळे आता मी झोपते, 1 तासभर तरी त्यांना लागेल यायला। झोप काढली, फ्रेंड्स श्रीखंड घेऊन आले, आंबे आणले। आता त्यांचं म्हणणं आता आंबे बघितलं तू लगेच सरळ झाली पाहिजेस, उठून अशी दळादळ पळायला लागली पाहिजे। झोप काढली, झोपून उठले मला बरं वाटतं, थोडंसं अर्धा 1 तास विश्रांती रेस्ट आपल्याला रेस्ट लागते। आंब्याला बघूनच तोंडाला पाणी सुटले। काय जादू आहे फळात काय माहिती। मध्ये मध्ये मी आंबे खायचे सोडले होते, कधी मामाकडे गेली होती, लहानपणी म्हणजे मी कसं केलं, मला वाटतं 10वी नंतर मी आंबे खायचे मध्ये बंद केले होते। ते लग्नानंतर पुन्हा आंबे खायला लागले, ती माझ्या मनात भीती बसलेली। मी मामाकडे गेली होती, इतके आंबे खाल्ले होते, ते डोक्यात अशी उबळ झाली होती, जाम खूप झाली। आणि मग त्याच्याने सगळे बोलायला ना आंबे खाल्ले म्हणून झालं, आंबे खाल्ले म्हणून झालं, म्हणून मग मी घाबरून ना आंबेच खायचे बंद केले होते। पण नंतर जसं म्हणजे थोडं काय माहिती हळूहळू खायला सुरुवात केली। आता माहिती आपण प्रमाणातच खातो। आणि तो हापूस आंबा काय म्हटलं की काय म्हणतात ना, आता तितकं खात नाही। लहानपणी कसं कळत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ते लपून ठेवायचो बाहेर त्या गवताच्या गंजीत। आणि आंबा आहेच जेवण, दुपार जेवण, सकाळ जेवण, दिवसभर आंबेच खाऊन आज तसंच होणार ना। आणि त्या मामाकडे आंबे कसले म्हणजे नारळा एवढा एक आंबा असायचा, बापरे आणि एवढी टेस्टी। खूप लोक म्हणजे पाहुणे सगळे यायचे सीझनला आंबे खायला। मँगो पार्टी, हे तुमचं कुठलं कॉम्बिनेशन? मँगो पार्टी तुम्ही खावा, अशी चाल पाहिजे आता व्यवस्थित करवडून खा। ह्यांना बघा, आंबापेक्षा प्रिय काय तर चहा, असं कोणाला असतं का? हे बघा आमच्याकडे या दुनियेमध्ये आंबा बघितल्यावर माणूस सगळं विसरतो, है की नाही? हे नीचे आवतून आणलाय ह्या माणसाला लागतो चहा, आंबा चहा पार्टी, मँगो टी म्हणजे दुपारचे 12 वाजो नाहीतर रात्रीचे 12 वाजो, चहा म्हणलं की झोपेतून खाडकन गोड आहे, चांगला आहे, गोड आहे ना। आता पाऊस पडतोय दुबईमध्ये, मग त्यांच्याकडे पाणी वाहून जाण्याची काय आहे काय सगळं नाही, ड्रेनेज सिस्टम चांगलं नाही।
त्याच्याकडे ह्याचे रोड आहेत ना, कॉन्क्रीटचे रोड आहेत ना. आमरसपुरीचा बेत ठरला. आणलेला श्रीखंड तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आकाश म्हणजे आता आंबे आणले तर आमरस, पुरी बनवणार असतं आमरस बनवणार. चला आता आमरस करूया. तुम्ही ते आंबे हे करून द्या मला. आम्ही दोघंही पटापट कामाला लागलो. हे बघा, यांचं झालं आहे गवती चहा, सुकवून कापून चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवायचा. चहाप्रेमी माणसाचं हे काम मात्र आवडीचं. मी पटापट बटाट्याची भाजी फोडणी घातली. कुकर तर मी लावलेलाच होता, आणि आज माझी जरा तब्येत नरम गरम असल्यामुळे आम्ही दोघांनी आज किचनचा ताबा घेतला. आणि एरवी ते मला असे मदत करतच असतात, पण आज जरा जास्त वेळ ते किचनमध्ये होते. मी पुऱ्या लाटल्या, त्यांनी पटापट तळून घेतल्या. आणि अशा प्रकारे आजचा हा आमरसपुरीचा जो बेत होता तो छान झाला. एकमेकांना मदत केली, एकमेकांना समजून घेतलं तरच आयुष्य छान आनंदी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाला मी सगळ्यात प्रथम नैवेद्य दाखवला. ज्याच्या कृपेमुळे आपल्याला पोटभर अन्न मिळतं, त्याला थँक्यू म्हणणं, त्याचे आभार मानणं, त्याची जाणीव आपल्याला असणं खरंच गरजेचं आहे. दुपारी झोप काढली, औषध घेतलं आणि खूप मला बरं वाटलं, खूप फ्रेश झाली. खरं म्हणजे आपल्याला जेव्हा पण असं त्रास होतो ना, तेव्हा आपल्याला थोडे आरामाची गरज असते. म्हणजे हे छोटं मोठं व्हायरल असतं ना, तेव्हा रेस्ट हाच त्याच्यावर जास्त उपाय आहे, चांगला उपाय आहे. म्हणजे किती तुम्ही औषधं घ्या, काही करा, पण तुम्हाला जर आराम मिळाला तरच तुम्ही सरळ होऊ शकता. आणि आराम करून झाला, फ्रेश झाली की लगेच मी व्हिडिओ शूट केले. माझे ड्रेस, फ्लिपकार्टच्या ड्रेसचे व्हिडिओ शूट केला, गाड्याचा व्हिडिओ शूट केला. तर माझे मिस्टर म्हणाले, आता तू लगेच एवढी कशी फ्रेश झालीस, तुला लगेच आता शूटिंग करायचं आहे तर तू एकदम काय म्हणत लहान मुलांनी उड्या मारायला लागलीस. काय नाही, जे काम आपल्याला आवडतं ना ते आपण जेव्हा करायला, आपल्याला आवडीचं काम असतं ना, तेव्हा आपल्याला कशी कंटाळ येत नाही किंवा त्याचा काही एवढं त्रास होत नाही. आणि आता मला बरं वाटतंय. पण बघा किती पसारा पडलाय. ते सगळे ड्रेस दाखवले, त्याच्यासाठी जे मॅचिंग 1-2च कानातले चेंज केले होते तरी. आणि हा सगळा पसारा आहे. आणि गाण्याचा व्हिडिओ शूट केला. आता हे सगळं लावते. ॲक्च्युली ना एवढं गरम होतंय ना, त्याच्यामुळे सगळं मी आजचं जे शूटिंग आहे ना, ह्याच बेडरूममध्ये जो लॉबी आहे आमची त्याच्यातच केलं, कारण इकडे AC आहे आणि हॉलमध्ये खूप गरम होतंय. आणि बाहेर ना पाहुणे पण आले. पाहुणे म्हणजे मिस्टरांचे मित्र आहेत कोणतरी, ते गप्पा मारतात. त्याच्यावर म्हटलं इथेच सगळं केलं, म्हणजे तेवढ्या वेळात माझं हे काम झालं ना. परत एकदा चहाचा राऊंड होणार आहे. चलो बाबा, काय गरम व्हायला लागले वेड्यासारखं. टाकते बाबा ह्या रूम मधनं बाहेरच पडावं असं वाटते ना, चाललंय असं वाटतं इथंच राहावं. आकाशच्या फ्रेंडला मुलगी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला बरेच दिवस झालं पण आम्ही भेटायलाच गेलो नव्हतो. आज वेळ आहे म्हटलं जाऊया. तिच्यासाठी काय काय गिफ्ट्स घेतले ते पॅकिंग करायचं चाललं आहे. सगळ्यात प्रथम आम्ही गिफ्टच्या दुकानात जाऊन गिफ्ट्स घेतले पटापट, आणि ते गिफ्ट पॅक करून पण घेतले. आधीच आम्हाला उशीर झाला होता निघायला. आता चेतकमध्ये जाऊया, स्वीट घेऊया ना. काय घेऊ बघ तू येऊ शकतो. ॲड्रेस घेतलायस का? कारण खूप गर्दी असल्यामुळे आकाशने गाडी पलीकडेच पार्क केली होती. मी आले, पटपट स्वीट घेतलं आणि मग निघाले. कारण संध्याकाळी बाहेर पडलं की इतकी गर्दी होते ना की गाडी लावायलाच जागा नसते. त्याच्यामुळे मी चालत गाडीजवळ पोचले. खरं म्हणजे घरातनं निघायलाच उशीर झाला होता आणि सगळी तयारी आम्ही नंतर केली, आणि तरी पण 20-1 मिनिटात आम्ही पोचलो असतो. चिंकू यश सारखे दिसते ना एकदम सेफ. छान आहे. आता तिला जरा कळतंय, म्हणजे थोडंसं अजून 2-3 महिन्यांनी चांगलंच कळेल. 9 वाजले. पप्पा आता जेवणाची वाट बघत असतील. जाऊन आता जेवूया मस्तपैकी.
थांबतो म्हणाले ते, फोन केला तर. आता चालले आता बाहेरून. जेवलात का हो तुम्ही? नाही ना. चला चला, छान गेला आजचा दिवस, नेहमीसारखाच पण थोडा वेगळा, कारण सुट्टी असल्यामुळे थोडंसं रेस्ट झाली आणि माझी तब्येत छान झाली, फ्रेश झाले मी. आता भेटूया पुन्हा असेच नव्या दिवसाची नवी गोष्ट घेऊन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, टेक केअर.